मी आहे आता सावरगावमध्ये आणि सावरगावमध्ये ढमढेरे बंधू जे आहेत त्यांचं हे हॉटेल आहे वसुंधरा फार्म. अतिशय चविष्ट जेवण तर आहेच आहे, परंतु खिशाला परवडेल असं या ठिकाणी हे खाद्यपदार्थ मिळतात. विशेषतः इथली शेंगोळी ही जी फक्त पुणे जिल्ह्यातच पाहायला मिळते माझ्या मते, किंवा मासवडी उत्तर पुणे जिल्ह्यातच आपल्याला खायला मिळते. आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कधीपासून तुम्ही हॉटेल चालू केलंय आणि काय अनुभव आहे तुमचा. ह्या जानेवारी महिन्यापासून आम्ही वसुंधरा फार्मस्टे येणारा जुन्नरमध्ये जो पर्यटक महाराष्ट्रातून येतो त्यांची निवासाची सोय आणि कमीत कमी दरामध्ये जेवणाची सोय व्हावं या उद्देशाने आम्ही सावरगाव या ठिकाणी वसुंधरा फार्मस्टे सुरू केलेला आहे. आणि सुरू केल्यापासून आम्हाला इथं ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद येतोय की त्यामुळं आम्ही पंजाबी चायनीज जेवण सुद्धा चालू केलं होतं. एक भैया ठेवला होता, रोटी भाजी चालू केलं होतं, पण अक्षरशः आम्हाला हे जेवण देता देता आमचं गिराईक भरपूर होते, त्यामुळे आम्ही ते बंद केले. पण ग्रामीण खाद्य संस्कृतीवर आम्ही जास्त जोर दिलेला आहे. शेंगोळी जी तुमची आजी आहे मला वाटतं ना, त्या आजीने खरं तर शेंगोळी सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात आजींनी डबे पुरवायच्या आणि या भागातील काही पेशंट असतील किंवा गरजू लोक असतील तर त्यांना अक्षरशः तुम्ही डबे देखील पुरवलेत. आणि जी शेंगोळीची चव आहे ती प्रत्येकाच्या या इथल्या लोकांच्या ओठावर आजही रेंगाळते किंवा जिभेवर आजही त्यांच्या ती चव रेंगाळते. आजीला आपण आजीशी बोलणार आहोत. आमच्या आजीला पहिल्यापासून पाहुणे आले, ती एकत्र कुटुंबाची मेन मॅनेजर होती. पाहुणे आले का ती मोठा स्वयंपाक करायची. तिची आवड पाहून तिने ती मासोळी आहे, शेंगोळी आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि स्वादिष्ट असे चव. गावामध्ये कोणाची पाची असली तरी आमची आई ते आम्ही मम्मी म्हणतो तिला. ती सर्वांचा मोठा 500 माणसाची मासोळी असली, शेंगोळी असली तरी तिच्या हाताने बनवली जायची. मग त्याचा तर आम्हाला वाटलं की आपण एक व्यवसाय चालू करायचा, तर कोणता करायचा, तर तिला आवड होती. तर आमच्या घराशेजारी ग्रामीण रुग्णालय आणि कमीत कमी दरामध्ये आम्ही आमच्या आईच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी वसुंधरा फार्मस्टे आणि ग्रामीण खाद्य संस्कृती आणि तिला पहिल्यापासून जी आवड आहे तिचं आज चीज झाल्यासारखं आज योग तुमच्या माध्यमातून. नक्कीच गॅस एवढा मागलाय किंवा बाकीचे सगळ्या एवढ्या भाज्या वगैरे मागल्यात किंवा सगळ्याच वस्तू मागल्यात. आजी जुन्या पिढीतल्या आहेत आणि आजींचं वैशिष्ट्य म्हणजे आजींची जी गाणी आहेत जुनी, मग ती हळदीची गाणी असतील किंवा लग्नाची गाणी असतील, त्यात सुद्धा त्यांचं खूप मोठा हातखंडा राहिलेला आहे. आजी, शेंगोळी संस्कृती किती वर्षापासून तुम्ही करताय? पहिल्यापासून करते मी. आज 70 वय आहे माझं. मासवडी शेंगोळी पहिल्यापासून करते. तुम्हाला ही प्रेरणा कोणाकडून मिळाली? आमच्या घरी 20 माणसांचं घटलं होतं. मग ते तशी सवयच लागली करायची. मग ही शेंगोळी तुम्हाला कोणी शिकवली करायला? सासूनी. मग त्यावेळेस काय परिस्थिती, तुम्हाला शेंगोळी आली करता पहिल्यांदा शिकले लगेच? लगेच शिकले. शेंगोळी असा पदार्थ येतो लवकर येत नाही. आत्ताच्या मुलींना किंवा आत्ताच्या स्त्रियांना ती तुटतेच. म्हणजे पूर्ण अशी जी मोठ्या आकाराची जी शेंगोळी असते तर ती होत नाही. अशा पद्धतीने हा वारसा नक्कीच भविष्यात आपल्याला कदाचित YouTube किंवा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि ही खऱ्या अर्थाने या जुन्नर तालुक्याची खाद्य संस्कृती या ढमढेरे कुटुंबियांनी टिकवलेली आहे. म्हणून ही त्यांची 3री पिढी आहे. सर्वांना आवाहन करतो, जे आमचे दर्शक आहेत, या आणि आमच्या मासवडीची आणि शेंगोळ्यांची चव घ्या. नक्कीच. पैसा कमवणे हा उद्देश नाहीये, केवळ सेवाभाव हाच याच्या मागे आपल्याला. कारण 150 रुपये थाळी जगात कुठंच नाही मिळणार पोट भरून काशिवाय. म्हणून मला आवर्जून तुम्हाला सांगावंसं वाटतं की या ठिकाणी या जुन्नर तालुक्यात सावरगावमध्ये वसुंधरा फार्ममध्ये या आणि आपल्या आणि विशेष म्हणजे आता आजींनी सांगितले की राहायची सुद्धा इथं सोय आहे. जसं की कृषी पर्यटन आणि दर काय त्याचा? 500 रुपये फक्त 500 रुपये रूम आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कायम यावंसं वाटेल असंच या ठिकाणी आहे. धन्यवाद.